घरी कोणी आहे का नाही काय माहिती उघडं दिसतंय घर काशीनाथ हे काशीनाथ 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 आहे का काशीनाथ हे काशीनाथ कुठे गेलं का नको नाही घरात काही दिसेना मला काशीनाथ काशीनाथ वहिनी इकडे जरा बाथरूम मध्ये काम चालू आहे. आंघोळ करून राहिला का नाही जरा आधी 1 मिनिट. बरं 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 या मी तर बसलोय जरा हा त्यांना घरात मटण आणायला पैसे हिच्या नवऱ्याला 10 रुपयाला पैसे मग घर भाडं द्यायला काय फाशी होती काय मी आज आहे ना आज घर भाडं काढतो नाही ते हिला काढून देतो आली पा काशीनाथ कुठं गेला अहो ती बाहेर गेलीत मगाशीच का काय काम होतं काय काम होतं हा 6 महिने झाले 6 महिने कशाला खाली बसा सांगतो तुम्हाला मी कशाला बोला की घर भाडं दिलं का नाही मला नाही तसं काय बोलले घराच्या भाड्याबद्दल काय नाही सांगितलं 6 महिने झाले हा 6 पंचे 30,000 रुपये थकले मला तसं काहीच नाही सांगितलं हो. याला 10 रुपयाला पैसे घरात मटण आणायला पैसे तुम्हाला मग घर भाडं द्यायला काय पैसे नाही का हे डागडागिने दिसतंय अंगावरती म्हणजे तुम्हाला नट्टा पट्टा करायला मेकअप बिकअप करायला या अशा भारी भारी साड्या घालायला पैसे आणि घर भाडं द्यायला पैसे नाही का तुमच्याकडं सगळं असेल पण त्याला हातात सुटत नाही ना पैसा त्याचा वसूल करते पैसा कसा मी बघ मागच्या वेळेस पण तू अशीच बोलली होती 2 वेळा असंच बोलली तू काय झालं दिले नाही पैसे तुम्हाला मला 1 रुपया दिलेला नाही आता तो कुठं गेला त्याला फोन लावून दे बरं नाही आमच्यात आत्ता लाईट आली हो लाईट पण कट केलेली आत्ताच लाईट बिल भरायला गेलं असेल नाही तर मला कारण देऊ नको मला आता पैसे पाहिजे नाही तर माझं घर खाली करून द्या तुमच्या मोबाईलवरनं लावा फोन दर फोन माझा नंबर तिने ब्लॅकलिस्टला टाकेल दर दुसरा नंबर असेल तर फोन लाव नंबर तर पाठ नाही तरी पण नंबर ब्लॅकलिस्टला टाकतो काय आराम करतो हो लाजा कुठं ठेवल्या तुम्ही हा मी बोलते मी पण तुम्ही आहे कुठं आता माझ्याकडे हॅलो ए बेवड्या रूम मालक बोलतोय पैसे कधी देतो रे तुझं सगळं भांडे कोंडे सगळं बाहेर फेकतो मी आज बघतो मग काय ते फेकून द्या म्हणतो मग द्या फेकून मग मला पण नाही गरज असल्या बिवड्याची काय गरज नाही मला पण जाऊ दे रस्त्यावर तर रस्त्यावर त्याचा संसार मग काय तुमचं पण समाधान होईल ना 30,000 तुम्हाला तुडून देणार आहे मग भांडी फेकल्यावर कसा देईल तो भांडी फेकल्यावर पैसे देईल का तो आधीच इकडे तिकडे फिरायला सोपलेला आहे तुला एवढं सोपं वाटतं काय मी मग हां तुला वसूल करून घ्यायला लागेल मी पैसे मी कसं वसूल कर सोपं नको समजू 90 घर आहे माझे 90 900 भाडेकरू 90 भाडेकरू सांभाळतो मी कसं भाडे सोपं वाटलं काय आता तुम्ही भांडीच फेकायला आलाय बाहेर तर फेकून द्या ना आता पैसे नसल्यावर काय तो काय कुठून पण आणेल का याला काय म्हणते माहितीये का चोराच्या उलट्या बोंबा काय म्हणता याला चोराच्या बोंबा चोराच्या उलट्या बोंबा मी घरकावर भांडण दिलं माहितीये का तुला पाहून मला पाहून का म्हणलं एवढी चांगली बाई आहे तुझ्या तोंडाकडे पाहून तू त्यावेळेस विनवण्या करायची तुझ्या पाया पडते पण मला घर भाड्याने द्या अशी विनवण्या करायची तू तेव्हा तुला घर भाड्याने दिलं
आणि तू आता ज्ञान शिकू राहिली काय? एवढी शहाणी झाली आता काय? 30,000 देणारच नाही तो, तर कुठले देणार मग? फेका बाहेर भांडी बिंडी, नाही देऊ शकत पैसे तो. तू जिम्मेदारी घेतली होती. जिम्मेदारी मी कशाची घेतलेली? भाडं द्यायची नाही, घर द्या मला, पण भाडं तोच भरणार ना. या बाय, तू पलटी मारू नको बरं का. काय? तू बाई माणूस आहे, मी बाय आणून तुला झोडून काढीन ना, पहिले सांग. हा ना, माझी लय मोठी पोच आहे बरं का, तुला माहित नाही अजून. मी तुला नाही देऊ वाटत शकत असेल पैसे. असं तसं. द्या फेकून निवांत. मी कुठले देणार पैसे? माझ्याकडे नाही एवढं पैसे द्यायला. तुला वाटत असेल मी काय तुला का असं म्हणजे वरच्यावर बोलून आणि मग जाईल. हे तू काय हे चिल्लर आयटम समजते का मला? का गे शहाणे. हा, तुला काय वाटलं मी फेकणार नाही? हा, निघ बाहेर, चल चल चल. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? अहो तुला काय वाटलं? हा, आता तो तर नाही घरी, मग मी काय करणार सांगा बरं? काय करू शकते मी? तुला काय वाटलं? तू काय समजते? थांब, तुझ्या घर काय काय मी पाहत होता. ब्लँकेट घेऊन जातो. बाहेर कुलूपला निघून जाईल ते. आणि मला आत कोणतं आहे? हा, नका नका असं काही नका करू. हे सगळं नीट ठेवून द्या, नाहीतर भांडाभांडी होईल. एवढं गारवानी बोलते काय? हा, तुला काय वाटलं मी तुझं ऐकून घेईल? मग तुला वाटलं मी ऐकून घेईल? मग काय म्हणणं आहे तुमचं? तुझ्यासारखे ना 90, 9 आणि 0 एवढे भाडे करू मी सांभाळतो. तुला वाटतं तू नागिन आहे? हां, मी किंग कोबरात नाग आहे मग. हां, सोपं समजते काय तू? मग भाडं कधी देते ते बोल. अहो आत्ताच बोलली मी, नाही पैसे. बाहेर गेलाय तो बेवडा, आणि कुठून देणार मी सांगा तो बरं एवढं एवढ्याचं सगळं सोडूशे. पैसे? मी तुला पाहून घर दिलं. पण तुम्ही असं करारच केलं नव्हतं की मला काय म्हणजे असं मला पैसे पेड करावे लागतील? तू आता पैसे देते का तुला कुलूप लावून कोंडून घेऊ? काय करू मला सांग. असं काय करू नका. कोंडून काय करणार आता मला? कोंडून ठेवून तुमचे पैसे फिटणार आहे? जरा सबुरीनं घ्या ना काहीतरी, म्हणजे असं नाही का. पैसे तर ठेव ना भारी वाटतं. ठेव ना, कमी भाडं करतो तुझं. पैसे तर नाही आता आमच्याकडं काय द्यायला तुम्हाला, पण नाही का दुसरी काही सेवा करू का? म्हणजे 90 पैकी जर कोण असेल तर राहू द्या, लांबच राहा. नाही 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 नाही, कोणीच. हां, ते सगळे भाडं देत्या तू सोडली तर. म्हणजे हेच राहिले का भाडं द्यायचं? आणि तुला एक खरं सांगू का मी? तुला माझ्या मनातली गोष्ट समजलं तुला. हे बघ, आता बाई दुसरं काहीच करू शकत नाही ना. म्हणजे जर एखादी बाईकडे पैसे नसेल, हा, तू ऐक, तुझा नवरा आहे ना, तो वाया गेलाय, त्याच्यात काही मजा नाही राहिली. तुला नॉनव्हेज आवडतं का? नाही आवडत ना? मग तुला आहे ना मी भारी भारी फळं, भारी भारी सगळ्या गोष्टी आणून देतो. मग खाऊन नाही भाडं फिटणार ना. अरे भाडं देऊ नको तू, तुला माफ करून देईल. आणि फक्त तू मला समजून घे. काय बोलताय? अगं एवढी प्रॉपर्टी पण लग्नच नाही व्हायला अजून माझं. असं नाही वाटत तुमच्याकडे बघून. असं वाटतं हे चांगलं घरात म्हणजे बायका पोरं असेल. लग्नच नाही झालं माझं अजून. वाह, समझने वाले को इशारा काफी. आंटी लई भारी. घे ना. अहो राहू दे, नको असलं काय नको मला. ही भाडं आधीच नाही दिलेलं आणि ती कुठं आणि अजून नको. तुझ्यासाठी काय पण नको. अहो ही ज्या हातात चांगली दिसायची तिथंच चांगली दिसते. वा, सुग्राने का तू? कशी? एकदम तू अशी दिसते ना, तनु अप्सरा. कशाची अप्सरा तर आहे, पण काय आता असल्या दळभद्रेच्या नशिबात येऊन बसली. तू तारा आहे. कसला? तू असा एकमेव तारा आहे जो लक 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 करतो आणि तो फक्त मलाच दिसतो. आता जास्त वेळ वाया न घालवताय ना. हे आधी कशाला सगळं असं हे करून टाकलं? हे सगळं मी तुला सगळं करू लागतो. पण तुम्ही पॉईंटवरच बोलायचं ना. हे सगळं असं करायची गरजच नव्हती. मला बोलायचं की अगं भाडं राहिले तुझ्या नवऱ्याचं, भाडं दिलं नाही, काय करतेस? तुम्ही डायरेक्ट कसली भाषा वापरली?
आता नाही मला बोलायचं काय तुमच्याबरोबर. चला पहिले भाडं वसूल कर आणि मग बोलूया आपण. चल बेडरूममध्ये जाऊ आपण. तुझा नवरा येईल दरवाजा लावून देतो ना. हां तो बेवडा जर आलाच काय करायचं. मग ये तुला मी आवरू लागतो, काय टेन्शन घेऊ नका बरं का. या आवरून मग जाईल मी, काय टेन्शन नको घेऊ. पहिले बेडरूममध्ये जाऊन मस्त मस्त वा वा वा. त्याला बेडरूम तर एकच नंबर आहे तुझा. हां ते पण का आधी सांगितलं नाही सगळं मला. हा बेड आत्ता घातला का. बरं काय काय अपेक्षा आहे तुला माझ्याकडून. काय अपेक्षा आता तुम्हाला आता बाई एवढंच भाडं दिलं नाही आणि कसल्या अपेक्षा ठेवणार. मस्त भारी वाटलं बरं का. छान छान. ही कानातलं काही ओरिजिनल आहे म्हणजे. ओरिजिनलच आहे ना. ओरिजिनलच आहे. आम्ही श्रीमंत लोक आहे. तेच ना, ज्या गोष्टी त्या माणसालाच चांगल्या दिसतात. आम्ही सगळं ओरिजिनलच ठेवतो. तू पण ओरिजिनलच आहे बरं का. पण असं हे असं नका करू. म्हणजे मला सांगायचं ना की तुला आवरू लागतो ना मी. अरे हा शेट आहे ना कोणाच्या पुढं पुढं करीत नाही. हा शेट कधीच कोणाच्या पुढं करीत नाही, फक्त तुझ्या पुढं पुढं करतोय. बघितलं म्हणजे एका बाईच्या इशाऱ्यावर पैसेवाला पुरुष पण गुलाम होऊ शकतो. हा मग गुलाम म्हणजे. आणि ते गुलाम तुम्ही माझ्यासाठी झाले. नक्कीच नक्कीच. बरं असू दे, ते बाकीचं तर मी व्यवस्थित करते. मी काय म्हणतो, तुझा नवरा यायचा म्हणजे आता भाड्याचं काय सांगू त्याला. हे बघ 6 महिन्याचं भाडं आहे ना. 1 महिन्याचं भाडं आज झालं, अजून 5 महिन्याचं भाडं वसूल करायचे. कधी असं काय नाही हो. कधी येऊ. आता पुढच्याच महिन्यात या भाड्याचं. असं करू का. चालेल, तुला त्रास नाही झाला. तुला जर काही लागलं तर मला फोन करत जाय. नाही नंबर आलाय ना जीपेचा, म्हणजे फोन केला ना मगाशी मी. तुम्हाला काय तुला वाटलं. मोबाईल नाही का. आहे, लाईट आजच जोडली ना. तुला मी एक आयफोन घेऊन पाठवतो संध्याकाळी. नाही आयफोन पाठवतो ना तुला. अहो त्याने बोलणार भाडं दिलं नाही, मग एवढं पैसे कुठून आला असं पण आहे ना. ते पण बरोबर आहे. हां तर मग कसं. बरं तुला एक मोबाईल, छोटा मोबाईल देतो मी. मोबाईल आहे माझ्याकडं, त्याच्यावरच फोन बरं करा. ठीक आहे, चल मला दुसरीकडे वसुलीला जायचंय, येतो मी. वसुली म्हणजे असं परत कुठं काय. नाही ग, पैसे घ्यायला सगळेच तुझ्यासारखे नसतात ना. आणि आम्ही पण एवढे चिल्लर माणसं नाही का प्रत्येकाच्या जवळ जाऊ. बाय. या मग पुढच्या महिन्यात वसुलीला. माझ्याकडे वसुली करतोय. माझाच गुलाम करून ठेवला त्याला मी. याला म्हणतात राजाची राणी. सावकार असू दे, कोण असू दे, त्याच्या बापालाच भेटणार नाही अजिबात.